शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजा येथील आरटीओ कार्यालयाजवळ प्रभुदास भोईर यांच्याकडून 1000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। तसेच शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी प्रभुदास भोईर यांचे अभिष्ट चिंतन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। काल अत्यंत आवश्यक बाब झालेली आहे। वाढतं तापमान आणि वाढतं प्रदूषण याला आळा घालायचा असेल तर वृक्षारोपण हे अत्यंत गरजेचं आहे। आज श्री प्रभुदास अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये 1000 झाडं लावण्याचा संकल्प सोडला आणि त्यानिमित्ताने वृक्षारोपणाला सुरुवात केली। हा अत्यंत चांगला सामाजिक उपक्रम आहे आणि असा झाडं लावण्याचा उपक्रम प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला राबवावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन। हे अत्यंत चांगलं आणि हा उपक्रम राबवल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। धन्यवाद। MH46 आम्ही एकत्र, ज्याचे आमचे मार्गदर्शक आणि आमचे अध्यक्ष सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून 1000 झाडं लावण्याचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो संकल्प झालेला आहे आणि ह्या आमच्या संकल्पाला जेव्हा आम्ही हाक दिली प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांना, तर माननीय जयंत पाटील साहेबांनी त्वरित होकार त्याला दिला। त्यांच्या निसर्गाचा समतोल जर आपल्याला राखायचा असेल तर निसर्ग पण असा फुलायला पाहिजे आणि आपल्याला माहितीच आहे जून जुलैमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा होतोय। मी त्या परमेश्वराला दत्तगुरूंना, अण्णा खूप दत्तगुरूंना मानतो। मी सरस्वती काथारा, प्रभुदास भोईर हे मी लोक सगळी अण्णा बोलत असतील पण मी त्यांना दादाच बोलते आणि त्यांचा हात माझ्या पाठीवर कायम खंबीरपणे असतो आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळपासून चालूच आहे आणि भरघोस पावसात सुद्धा हा कार्यक्रम 1000 झाडं लावण्याचा कार्यक्रम इथे आत्ता साजरा झाला आणि त्यांचे सर्वच सहकारी आणि आमचे रवींद्रदादा भगत यांच्या सहकार्याने हा वृक्षारोपण पार पडलेला आहे। गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी 500 झाडं प्रत्येक गावागावात जाऊन त्यांनी ही झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं नुसतीच लावून ते गप्प बसले नाही तर त्यांचे संगोपन वर्षभर झालं की नाही हे सुद्धा या आज वाढदिवसानिमित्त त्यांनी बघितलेलं आहे। ती झाडं अजून एकदम मस्त दिमाखात डोलतात आणि ही 1000 झाडंसुद्धा पुढच्या वर्षी जीव धरून मोठी होण्याचा हे होणार आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा असंच आम्ही दादांना शुभेच्छा देण्याकरता इथे येऊ आणि दादांचा हात माझ्या पाठीवर कायमच असेल आणि माझ्या शेतकरी कामगार पक्षांनी जी शिकवण दिलेली आहे की वाढदिवस किंवा हे आपले दरवर्षीप्रमाणे येणारच असतात पण त्याच्यातनं आपण जनतेसाठी काय करतो। आता या वाढत्या प्रदूषणामुळे आपल्याला झाडांची संगोपन केलंच पाहिजे, तेव्हा आपण कुठे या प्रदूषणमुक्त होऊ। हेच संकल्पना आमच्या प्रभुदास अण्णा भोईर यांनी केलेलं आहे आणि माझ्या सर्वच कातारा परिवाराकडून
माझ्या महिला आघाडीकडून, माझ्या शेतकरी कामगार पक्षाकडून दादांना भरपूर आणि उदंड आयुष्य लाभो अशी शुभेच्छा. नमस्कार. प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांचा वाढदिवस आणि त्यांच्या सहकारी मित्रामध्ये मी एक मित्रच त्यांचा आहे आणि त्यांचा चाहता आहे आणि सालाबादप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. त्यात आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, वृक्ष लागवडाचा हा कार्यक्रम आवर्जून ते दरवर्षीप्रमाणे घेतात. गेल्या वर्षी त्यांनी 500 झाडांचा एक कार्यक्रम राबवला होता आणि त्यांनी म्हणजे गावागावात 500 झाडं आणि यावर्षी मोठा संकल्प घेतला आहे. ज्या अर्थी पर्यावरणाच्या दृष्टीकडून आज ज्या पूर्ण तुम्ही महाराष्ट्रात देशभरात बघत असाल किती हानी होत असेल आणि तो दृष्टिकोन घेऊन सालाबादप्रमाणे याही वर्षी तरी 1000 झाडं लावण्याचा हा संकल्प घेतला आणि या ठिकाणी RTO तलोजा फेज 1 त्या ठिकाणी त्यांचे काही सहकारी, त्यांची नावं माहिती नाहीत, पण त्यांचे सहकारी जे आहेत RTOचे खूप चांगल्या प्रकारे यांना सहकार्य करतात. एकमेकाला सहकार्य करून इथले जे युनियनचे काही कर्मचारी वर्गात यांच्या माध्यमातून या तलोजा फेज 1मध्ये 1000 झाडं लावण्याचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. मी महाराष्ट्राचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत मी त्यांना माझ्या शेतकरी कामगार पक्ष मी नगरसेवक आहे पनवेल महानगरपालिकेच्या कळंब विभागाचा नेहमीच सहकार्य लागलेला असतं. मी त्यांना माझ्या कुटुंबाकडनं आणि माझ्या परिवाराकडनं माझ्या पक्षाकडनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशीच त्यांची प्रगतिशील आणि असाच त्यांचा वाढता जोर सर्वांना होते एवढी इच्छा करतो. धन्यवाद. मी पाटील साहेबांचा आभार मानेन कारण की आज काही अशा पावसात सुद्धा येऊन वेळ दिली आम्हाला आणि सर्व RTOच्या अधिकाऱ्यांचा आणि सर्वांचाच मी आभार मानेन कारण की हा वृक्षारोपणचा आणि आमचे कार्यकर्ते किंवा आमच्या पक्षाची आम्हाला शिकवणच आहे का जेवढं म्हणजे समाजाला वेळ द्यायला भेटेल तेवढा वेळ द्या तुम्ही. आणि याच्यापुढे पण आम्ही 500 गावामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम केलेला आहे वाढदिवसानिमित्तानेच आणि आमच्या नशिबाला तर RTOच्या अधिकारी असे झाले. आमचे पक्षाचे अध्यक्ष म्हणजे जयंत पाटील साहेब आहेत आणि RTOचे पण आता अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत. म्हणजे ते म्हणजे एक बोलतात ते योगच आमच्यासाठी चांगलं आहे आणि याच्यामध्ये मी एवढं सर्व म्हणजे जेवढी माझ्यासाठी सर्व मेहनत या लोकांची आहे. जसे सुजित भगत झाले आमचे म्हणजे यांची जी मेहनत आहे ते आज त्याचा श्रेय मला भेटतो आणि मी खरं सांगतो की यांच्या जसे ते माझ्या पाठीशी उभं तसं यांच्या पाठीशी मी हमेशा उभं राहणार आणि मला वाढदिवसाच्या निमित्ताने जे तुम्ही कार्यक्रम राबवला त्यांना खूप खूप माझा आभार आहे.